आजही IVF बद्दल बोलणं किंवा इन्फर्टिलिटी बद्दल बोलणं या गोष्टी अजूनही टॅबू समजल्या जातात आहे. तर मग ग्रामीण भागामध्ये सध्याची परिस्थिती कशी आहे? तिकडे नेमकं अवेअरनेस किती प्रमाणात आहे? ग्रामीण भागामध्ये काय होतं ना, सगळ्यात पहिले तर फर्स्ट फील्डला येतात नाही तुम्ही. आणि काय करता, पहिले तुम्ही देवळं सगळं येत आहे. नंतर मग तुमचे ते झाले की तुमचे मग वैद्य राहतात, त्या वैद्यांकडे तुम्ही जाता. आणि ते सगळं झाल्यावर जिथे तुम्हाला रिझल्ट नाही भेटत आहे, मग तुम्ही इन्फर्टिलिटी स्पेशलिस्टकडे यायचा विचार करता की आता इन्फर्टिलिटी स्पेशलिस्टकडे जाऊया आणि नंतर ट्रीटमेंट घेऊया. आणि तोपर्यंत त्यामध्ये खूप लेट झालेलं तुमचा असतं. जो महत्त्वाचा पिरियड असतो, तुमचा एज प्रोग्रेस होऊन जातो, तुमचा जो महत्त्वाचा पिरियड असतो तो जातो आणि त्याच्यामध्ये तुमचा लॉस होतो. आणि ग्रामीण भागामध्ये आत्ताही याचं प्रमाण आहेच. लोकांना असं वाटतं की ठीक आहे ना, या वर्षी नाही राहिलं, पुढच्या वर्षी राहील, नाही राहिलं त्याच्या पुढच्या वर्षी करू, पहिले नवस करूया, पहिले देवाचं करून घेऊया, याने होईल त्याने होईल. आणि मग बरेच सारे बंधू डॉक्टर तर आहेतच. हा, जे ह्या गोष्टींचा खूप जास्तीचा फायदा उठवतात. त्या फायदा उठवला जातो